तर मंडळी, चव कशी असावी जी एकदा खाल्ली की न विसरता येणारी, अशी ही जगात भारी कोल्हापुरी चव. नमस्कार, मिरल्स रेसिपीज मध्ये आज आपण झणझणीत आणि अस्सल चवीची अशी कोल्हापुरी मटण थाळी करणार आहोत. खास असे कोल्हापुरी मसाले वापरून आज आपण तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकं मटण असे बरेच पदार्थ तयार करणार आहोत. तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. तर हे झणझणीत असं कोल्हापुरी मटण करण्यासाठी इथे मी 1 किलोच्या प्रमाणात हे मटण घेतलं आहे. तर मार्केटमधून आणताना असं हे छोट्या तुकड्यांमध्येच कापून घेऊन यायचं. आता हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलंय, यातलं पाणी देखील निथळून घेतलंय. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं. तर हे शिजवण्यासाठी इथे हा 1 बारीक चिरलेला कांदा, 1.5 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट आणि 1 चमचा मीठ घेतलंय. तर आता मी हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर तुम्ही हे टोपामध्ये देखील शिजवू शकता, पण मटण शिजायला फार वेळ लागतो, त्यामुळे शक्यतो हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. तर त्यासाठी कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलंय. आता हे तेल चांगलं तापू द्यायचं आणि यामध्ये हा चिरलेला कांदा अगदी गुलाबी सर आणि मऊ होईसर परतून घ्यायचंय. तर खूप जास्त डार्क रंगावर परतायचा नाही, त्यामुळे मटणाला देखील हलकीशी करपट चव लागू शकते. त्यामुळे हलकासा गुलाबी होईसरच हा परतून घ्यायचाय. तर इथे बघू शकता तुम्ही, कांदा छान परतून झालाय. आता यामध्ये आपल्याला हे सर्व मटण घालायचे आणि त्यासोबतच मीठ आणि आलं लसूणची पेस्ट देखील घालायची आणि मोठ्या आचेवर चांगले 3 ते 4 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचंय. तर आजच्या थाळीमध्ये ना आपण पांढरा रस्सा देखील करणार आहोत ना, त्यामुळे मी इथे हळद घातली नाहीये. जर तुम्ही पांढरा रस्सा करणार नसाल, फक्त तांबडा रस्साच करायचा असेल ना, तर हळद तुम्ही या स्टेजला घालायची आणि हे चांगलं परतून घ्यायचंय. इथे पाहू शकता तुम्ही, मटण छान असं परतलं गेलंय आणि याचा कच्चेपणा देखील कमी झालाय आणि याला ना हळूहळू बघा स्वतःचं असं पाणी रिलीज व्हायला लागलंय. तर ही स्टेप करणं ना खूप महत्वाचं आहे. या पद्धतीमुळे ना मटणाची स्वतःची जी चव असते ना, ती या पाण्यात उतरते. त्यामुळे मटण शिजवण्यासाठी जे एक्स्ट्राचं पाणी लागेल ना, ते लगेचच ओतायचं नाही, ही प्रोसेस आधी करून घ्यायची. आता इथे मटण चांगलं परतून झालंय. आता दुसरी स्टेप म्हणजे यावर झाकण ठेवायचं आणि यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी तांब्याभर पाणी घातलंय आणि गॅसची फ्लेम ही मध्यम करून साधारण 7 ते 8 मिनिटभर आपल्याला हे छान शिजू द्यायचंय. आता 7 ते 8 मिनिटानंतर पाहूया. तर इथे बघू शकताय मटणाला किती मस्त अशी वाफ बसली आहे आणि या वाफेमुळे ना या मटणाला भरपूर असं पाणी सुटलंय आणि या पाण्यामध्येच हे मटण शिजलं जाईल ना, त्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागणार आहे. आता हे एकदा तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जे ताटावरचं जे कडकडीत असं झालेलं पाणी आहे ना, ते यामध्ये घालायचं. आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं, झाकणामध्ये पाणी ओतायचं आणि झाकणातलं पाणी कडकडीत असं गरम होईस्तोवर याला एक वाफ काढायची. हे ताटावरचं पाणी गरम झालं ना की या मटणामध्ये हे ओतायचं आणि या पाण्यामध्येच आपल्याला मटण शिजवून घ्यायचंय. मटण शिजवण्यासाठी नेहमी गरम पाणीच वापरायचं, गार पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर मटण लवकर शिजत नाही. आता याला चांगली उकळी आली की कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता इथे मटण शिजतंय, तोवर आपण यासाठी लागणारा जो मसाला आहे, जे वाटण आहे, ते तयार करून घेऊया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर या वाटणाकरता इथे मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत. त्याचबरोबर 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 लवंगा, 8 ते 9 काळी मिरी, पाव चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, 2 तमालपत्र आणि मुठभर कोथिंबीर. आता यातलं जिरं सोडून आपल्याला बाकीचं सर्व साहित्य खमंग असं भाजून घ्यायचंय. तर त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलाय आणि सर्वात आधी आपल्याला खडे मसाले आहेत ते सगळे भाजून घ्यायचे. आता हे सर्व मसाले ना मंद गॅसवर भाजून घ्यायचे आणि हलके हलके गरम झाले आणि त्याचा सुगंध सुटू लागला ना की यासोबतच आपल्याला भाजायचे पांढरे तीळ. आता इथे बघा, तीळ देखील चांगले भाजले गेलेत, चटचट उडू लागलेत. आता हे सगळे मसाले आपण काढून घेऊया. आता सुकं खोबरं भाजायचंय. तर सुकं खोबरं आपल्याला हलक्याशा तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय. यामध्ये तेलाचा अंश असतो, त्यामुळे हे कोरडंच भाजून घ्यायचंय आणि नेहमी सुकं खोबरं ना किसूनच वापरायचं. त्यामुळे काय होतं, सगळ्या बाजूने एकसारखं असं हे भाजलं जातं. इथे बघा खोबरं भाजून झालंय, आता काढून घेऊया. आता सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा भाजायचा आहे. तर कांदा भाजताना ना
पाव चमचाभर असं तेल घालायचं आणि हे भाजून घ्यायचं आणि मस्त सोनेरी रंगावर, तांबूस रंगावर कांदा भाजून घ्यायचा. इथे पहा कांदा देखील छान भाजून झालाय. आता हा काढून घेऊया. इथे ना आपलं सर्व साहित्य एक एक करून छान असं भाजलं गेलंय. आता हे पूर्ण आपल्याला सगळं गार करून घ्यायचंय आणि त्यासोबतच आपल्याला आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि एक टोमॅटो, मग अशा साहित्यांमध्ये टोमॅटो सांगायचे राहिले. हे सर्व गार झाल्यानंतर पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचंय. तर इथे पाहू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचंय. चला आता वाटण तयार झालंय आणि कुकर देखील गार झालाय. आता पाहूया मटण कसं शिजलंय ते. वा, या मटणाचा इतका मस्त असा सुगंध दरवळतोय आणि तुम्ही बघतच आहात हे मटण अगदी परफेक्ट मऊ असं हे शिजलंय. आता यातलं ना आपल्याला मटणाचे जे तुकडे आहेत ना ते वेगळे करायचेत आणि जे अळणी पाणी आहे म्हणजेच मटण स्टॉक जो आहे तो वेगळा करायचा. आता हे जे मटणाचे तुकडे वेगळे काढलेत ना त्यापासून आपल्याला सुकं मटण करायचंय आणि बाकीचं जे अळणी पाणी आहे त्यापासून आपल्याला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा करायचाय. तर त्याआधी यामध्ये ग्लासभर गरम पाणी घालायचं, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता यातलंच मी 5-6 पळी पाणी बाजूला काढते की त्यापासून मला पांढरा रस्सा करायचाय आणि वाटीभर अळणी पाणी बाजूला काढून त्यामध्ये हळद मिक्स करून उकळवून घेणार आहे, जी थाळीमध्ये अळणी रस्सा म्हणून वाटी असते. चला तर मग आता लगेचच तांबडा रस्सा तयार करून घेऊया. तर त्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलंय. तेल चांगलं तापू द्यायचं आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर हलकासा गुलाबी होईस्तोवर आणि मऊ होईस्तोवर परतून घ्यायचा. आता इथे बघा कांदा चांगला परतून झालाय. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 3 चमचे कोल्हापुरी चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आणि तेलामध्ये चांगलं 1 मिनिटभर तरी हे मसाले परतून घ्यायचे. अशा पद्धतीने मसाले परतले ना की रश्श्याला ना एकदम लाल बुंद अशी तर्री येते. त्यामुळे मसाले अजिबात करपू द्यायचे नाहीत, असे चांगले असे तेलामध्ये परतून घ्यायचे. तर हे मसाले बघा किती मस्त असे परतले गेलेत. आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचंय. तर जे वाटण तयार केलं होतं ना त्यातलं निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त वाटण आपण या रश्श्यासाठी वापरणार आहोत आणि बाकीचं सर्व वाटण आपल्याला सुक्क मटणसाठी वापरायचंय. आता हे वाटण ना या मसाल्यांसोबत छान असं मिसळून घ्यायचंय आणि साधारण 1 मिनिटभर तरी हे परतून घ्यायचंय आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि 1 मिनिटाची वाफ काढायची, जेणेकरून काय होतं हे मसाले ना खाली चिकटत नाहीत आणि करपत देखील नाहीत. तर इथे बघा आता मसाल्याला तेल सुटू लागलंय. तर आणखीन 2-3 मिनिटं आपल्याला हे असंच परतून घ्यायचंय आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचंय. हा मसाला ना जितका चांगला परतला जाईल ना तितकी चांगली याच्यावर अशी तर्री येते. त्यामुळे मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा. आता इथे मसाला परतून झालाय. यामध्ये आपल्याला जे अळणी पाणी काढून ठेवलं होतं ते सगळं घालायचंय आणि हा मसाला आणि हे पाणी चांगलं असं मिसळून घ्यायचं. मसाल्याच्या ज्या गुठळ्या झाल्या असतील ना त्या देखील मोडून घ्यायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की रस्सा थोडासा दाटसर वाटतोय. तर यामध्ये मी आणखी अर्धा ग्लास गरम पाणी घालणार आहे, पण जास्त देखील पाणी घालायचं नाही, नाहीतर रश्श्याची चव बिघडू शकते. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. तर आपण मटण शिजवताना थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे रश्श्याची चव बघूनच मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता या रश्श्याला 5 मिनिटाकरता खळखळ अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघतच आहात की आत्ताच या रश्श्याला किती लाल असा रंग आला आहे आणि उकळल्यानंतर ना यावर अशी लाल बुंद तर्री तयार होणार आहे. तर हा अस्सल कोल्हापुरी मटण तांबडा रस्सा तुम्हाला आवडला असेल ना तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून टाका बरं. तर आता इथे बघा हा रस्सा ना मस्त खळखळ असा उकळलाय. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकताय काय मस्त असा हा तांबडा रस्सा तयार झालाय. मस्त लाल बुंद अशी याच्यावर तर्री आली आहे आणि आता हा इथे तयार आहे कोल्हापुरी मटण थाळीतला तांबडा रस्सा.
चला तर आता सुकं मटण बनवूया. तर त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतले. तेल चांगलं तापू द्यायचं आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा नेहमीप्रमाणे गुलाबी आणि असा मऊ असा परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा परतून झालाय. आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे कोल्हापुरी चटणी म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आणि हे मसाले तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे. अजिबात करपवू द्यायचे नाहीत. हे मसाले तेलामध्ये चांगले भाजले गेले ना की याची चव आहे ना आणखी वाढते. त्यामुळे व्यवस्थित असं भाजून घ्यायचा. तर इथे मसाला भाजून झालाय. आता यामध्ये आपल्याला उरलेलं सगळं वाटण घालायचंय आणि या मसाल्यांसोबत हे चांगलं वाटण देखील चांगलं परतून घ्यायचंय. आणि हे परतताना ना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची आणि चांगलं 2-3 मिनिटभर तरी हा मसाला परतून घ्यायचा. आता इथे बघा मसाला चांगला परतला गेलाय. हळूहळू त्याला तेलही सुटू लागलंय. आता काय करायचं, जो आपण तांबडा रस्सा तयार केला ना त्यातला 1 पळीभर रस्सा यामध्ये घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर यामुळे काय होतं, या वाटणाला देखील या मटणाची जबरदस्त अशी चव लागते, रंगही छान येतो आणि तेल देखील सुटतं. आता इथे बघा मसाला मस्त परतून झालाय. आता यामध्ये मटण घालायचं आणि या मसाल्यामध्ये हे मटण व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि साधारण 1 मिनिटभर तरी हे परतून घ्यायचं, जेणेकरून मसाला आणि मटण हे एकजीव होईल. आता मटण चांगलं मिसळून झालंय. आता यामध्ये मीठ घालायचंय. तर शिजताना यामध्ये आपण मीठ घातलं होतं, तर चव बघूनच यामध्ये मीठ घालायचंय आणि हे चांगलं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे तयार आहे जबरदस्त चवीचं असं हे कोल्हापुरी मटण थाळीतलं सुकं मटण. आता पाहूया या मटण थाळीतला पांढरा रस्सा कसा करायचा. या रश्श्यासाठी लागणारं एक पांढरं वाटण आपल्याला तयार करायचंय. त्यासाठी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, 8 काजू, 2 हिरव्या मिरच्या, 1 तमालपत्र, 1 स्टारफूल, 1 मसाला वेलची, 2 मिरी, 2 लवंगा, पाऊण वाटी नारळाचं दूध आणि मटणाचं अळणी पाणी. त्याचबरोबर 4 पाकळ्या लसणाच्या, पाव इंच आलं आणि पाव चमचा जिरे इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता एका पॅन मध्ये तीळ भाजून घ्यायचे. तर मंद आचेवर तीळ खमंग असे भाजून घ्यायचे. तीळ बघा चटचट उडू लागले की या सोबतच भाजायची खसखस. खसखस देखील मस्त खमंग अशी भाजायची. खसखस भाजत आली आहे, ती पटकन भाजते. आता यामध्ये लगेचच जिरे घालायचे आणि जिरे देखील असेच भाजून घ्यायचे. सगळं साहित्य खमंग असं भाजून झालं की हे लगेचच काढून घ्यायचं. आता यामध्येच भाजायचा कांदा. तर कांदा भाजताना अगदी थोडंसं तेलाचा थेंब घालायचा आणि भाजायचा. खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही. थोडासा पांढरट रंगावरच पण तेलामध्ये चांगला खमंग सुवास सुटेपर्यंत हा भाजायचा आहे. साधारण 1 मिनिटभर एकसारखा परतत हा कांदा भाजून घेतला. आता कांदा काढून घेऊया आणि हे सर्व साहित्य गार करून घ्यायचं. आता या साहित्यासोबतच आपल्याला काजू, आलं आणि लसूण घालायचंय आणि पाणी घालून अगदी बारीक असं याचं वाटण तयार करायचं. तर इथे बघू शकता तुम्ही हे पांढऱ्या रस्स्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते इथे तयार आहे. आता लगेचच पांढरा रस्सा तयार करूया. तर त्यासाठी एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलंय. तेल चांगलं तापू द्यायचं आणि यामध्ये घेतलेले सगळे खडे मसाले घालायचे. तमालपत्र घालायचं, हिरवी मिरची घालायची आणि अर्धा मिनिटभर तरी या तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम ही मंद ते मध्यम आचेवर ठेवून तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि एकसारखं परतत असं हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचंय. तळाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर रश्श्याला करपट चव लागू शकते. त्यामुळे 3-4 मिनिटभर तरी आपल्याला हे सतत परतत भाजून घ्यायचंय. इथे बघा हा मसाला आता चांगला भाजला गेलाय. याला कडेने तेल देखील सुटायला लागलंय. आता यामध्ये मटणाचं अळणी पाणी घालायचंय. तर हे पाणी एकदा हलवून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाल्याच्या गाठी वगैरे झाल्या असतील तर मोडून घ्यायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या रश्श्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय. शिजताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे त्या अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचं आणि 4 ते 5 मिनिटं करता याला खळखळ अशी उकळी काढून घ्यायची.
या पांढऱ्या रश्श्यामध्ये आपण अगदी मोजकेच खडे मसाले वापरलेत, तरी याचा सुगंध ना इतका जबरदस्त येतोय. तर तुम्ही ना हा पांढरा रस्सा एकदा तरी नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता इथे गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये नारळाचं दूध घालायचंय. तर वाटीभर दूध होतं ना त्यातलं मी इथे अर्ध दूध घालते आणि हे गॅस कमी करून ह्याला फक्त एक उकळी काढायची. दूध घातल्यानंतर खूप जास्त उकळवायचं नाही. तर अशा पद्धतीने इथे तयार आहे आपल्या थाळीतला पांढरा रस्सा. तर आता आपण या मटणासोबत खाल्ला जाणारा स्पेशल मसाले भात कसा करायचा ते पाहतोय. तर त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलंय आणि यामध्ये 2 लवंगा, 4 काळी मिरी, 2 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र आणि पाव चमचा जिरे हे सर्व खडे मसाले आपल्याला तेलामध्ये हलके हलके असे भाजून घ्यायचे. मसाले भाजून झाले की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि याचा कच्चेपणा कमी होईस्तोवर ही हलकीशी भाजून घ्यायची. आता यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा. तर इथे मी 1 वाटीच्या प्रमाणामध्ये रोजच्या वापरातला तांदूळ घेतलाय, किंवा जर तुम्ही स्पेशल बिर्याणी राईस वापरणार असाल तर तो देखील चालणार आहे. हा तांदूळ 2 मिनिटं या मसाल्यांसोबत चांगला परतून घ्यायचा. तांदूळ चांगले परतून झाले की यामध्ये तांदळाच्या दुप्पट प्रमाणात पाणी घालायचं. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि या मिश्रणाला उकळी यायला लागली की कुकरचं झाकण लावून या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर कोल्हापूर भागामध्ये ना मटण थाळीमध्ये हा असा स्पेशल मसाले भात असतोच. तर आहे की नाही हा झटपट तयार होणारा मसाले भात. तर आता इथे आपण कुकर उघडून पाहूया भात कसा झालाय ते. तर इथे बघू शकताय तुम्ही किती मस्त दिसतोय हा भात आणि अगदी मोकळा सडसडीत असा हा भात झालाय. आणि हा भात ना मटणाबरोबर काय नुसता खाल्ला ना तरी देखील चवीला खूप छान लागतो. आता यावर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे तयार आहे कोल्हापूर स्पेशल मटण थाळीतला हा स्पेशल मसाले भात. तर अशा पद्धतीने या कोल्हापूर स्पेशल मटण थाळीतले सगळे पदार्थ इथे करून झालेत. आता हे मटण तुम्ही भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा, हे तुमच्या आवडीनुसार. त्याचबरोबर या मटणासोबत खाल्ला जाणारा दही कांदा देखील मी इथे तयार करून घेतलाय. अळणी रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सुकं मटण, मसाले भात आणि चपाती असं संपूर्ण भरलेलं ताट समोर घ्यायचं आणि ताव मारायचा. तर आजचा हा अस्सल कोल्हापुरी मटण थाळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर मीनल्स रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.